हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत करते. तर मी इथे खिचडीला लागणारं साहित्य घेतलेले आहे, म्हणजे डाळ खिचडीला कांदा, बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरची, शेंगदाणे, कढीपत्ता आणि त्याचबरोबर मी इथे लसूण आणि अद्रक कुटून घेतलेले आहे उकळीमध्ये. चला तर मग आता सुरुवात करूया. तर मी इथे गॅस चालू करून त्याच्यावरती कुकर ठेवलेला आहे. तर आपण आज खिचडी कुकरमध्ये करणार आहोत. तर कुकर छान गरम होऊ द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचे तेल. तर मी इथे 3 ते 3.5 पळ्या तेल घालते. तेल छान गरम होऊ दिलं, त्याच्यामध्ये जिरे घातले. जिरे छान तडतडून द्यायचे. जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता हिरवी मिरची जी आपण कट करून घेतली होती ती. तर मी इथे जी पिवळीवाली हिरवी मिरची असते ना, ती घेतलेली आहे. 2-4 घेतलेल्या आहेत त्या मिरच्या. जास्त तिखटवाल्या नाही घेतल्या, गावरान त्या तिखट जास्त लागतात म्हणून. कढीपत्ता टाकला आणि नंतर टाकले शेंगदाणे आणि त्याच्यानंतर घातलेला आहे त्याच्यामध्ये कांदा. तर कांदा घातल्यानंतर छान आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी हातानेच एकदा कुकर असं छानपैकी हलवते, जेणेकरून सगळं फोडणीमध्ये छान असं मिक्स होईल. नंतर मी इथे उलटण्याने छान असं मिक्स करून घेते, तुम्ही पाहू शकता. तर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टोमॅटो. तर मी इथे 2 टोमॅटो कट करून घेतलेले होते, ते 2 टोमॅटो घातले आणि छान असं मिक्स करून घेतलं. आणि आता घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा. तर मी इथे साधारणतः 1.5 बटाटा घेतलेला आहे, एक छोटा आणि म्हणजे एक मोठा आणि एक अर्धा. तर असा 1.5 बटाटा घेतलेला आहे कट करून आणि त्याची वरची साल काढून घेतलेली होती आणि थोडा मोठ्या मोठ्या आकारामध्ये टाकला. डाळ खिचडीमध्ये मोठाच बटाटा खूप छान लागतो त्यामुळे. तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे मसाले. तर मी इथे 3 ते 4 प्रकारचे मसाले घालते. म्हणजे एक जो शाही गरम मसाला असतो तो, मटन मसाला अर्धा चमचा दोन्ही पण, आणि जो आपला घरचा काळा मसाला असतो ना तो अर्धा चमचा, जेणेकरून खूप छान टेस्ट येते एकदम. तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले परतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर मी इथे 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यात पुन्हा आता वरतून नमक घातलेलं आहे. मी अगोदर फोडणीमध्ये नमक नाही घातलं, त्यामुळे मी आता इथं पाण्यामध्ये नमक घालते आणि अंदाज पण येतो आपल्याला नमक किती घालायचं आहे पाणी टाकल्यानंतर, त्यामुळे. तर आता जोपर्यंत पाण्याला तिकडं उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला इकडे डाळी आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तांदूळ कुठलाही घेऊ शकता. तर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्ध्यापेक्षा कमी वाटी मुगाची डाळ आणि अर्ध्यापेक्षा कमी तुरीची डाळ घेतलेली आहे. म्हणजे दोन्ही मिळून अर्धी वाटी तुरीची मुगाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ. तर हे छानपैकी असं मी तुम्हाला पाहू शकता, तुम्हाला दाखवते मी ते रगडून सगळं हाताने धुवून घेते, जेणेकरून त्याची धूळ वगैरे सगळी असेल ना ती निघून जाईल. तर मी इथे 3 पाण्याने हे तांदूळ आणि डाळी ह्या धुवून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आता इकडे आपली छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे पाण्याला. तर आता याच्यामध्ये आपल्याला हे तांदूळ आणि डाळी पूर्ण हे टाकून द्यायचं आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला छान असं एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे फक्त तुरीची आणि मुगाची डाळ घातलेली आहे. हवं तर तुम्ही याच्यामध्ये मसुराची डाळ किंवा आणखी जी हरभऱ्याची डाळ असते ना तीसुद्धा घालू शकता, खूप छान लागते आणि खिचडी. तर आता इथे छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता डाळ तांदूळ टाकल्यानंतरसुद्धा. तर आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला याच्यामध्ये 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे 3 शिट्ट्या किंवा जेवढ्या शिट्ट्या तुम्हाला लागत असतील तुमच्या कुकरप्रमाणे तेवढ्या शिट्ट्या तुम्ही काढून घ्या. तर वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण पूर्ण उघडून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली डाळ खिचडी शिजलेली आहे. मी मिक्स करूनसुद्धा दाखवते. तर आजच्या डाळ खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.